बॅक टू पूर्वा व्लॉग्स। तर आज आपण जाणार आहोत डिंपल गार्डनमध्ये। मी तुम्हाला फर्स्ट व्लॉगमध्ये बोलले होते ना की नवरात्रीमध्ये मी त्या डिंपल गार्डनमध्ये जाईन म्हणून। सो आज मी तिथे जाणार आहे। आता नवरात्रीचंच चालू आहे। सो तिकडे देवीचं मंदिर वगैरे मस्त असं सजवलं आहे। मी तुम्हाला तेच दाखवायला जाणार आहे। सो मी पटकन रेडी होते आणि लगेच आपण तिकडे जायला निघूयात। सो माझी तयारी झालेली आहे आणि आम्ही निघलो आहेत डिंपल गार्डनला जायला। आता आम्ही चालतच चाललो आहे। आमची गाडी जरा आउट ऑफ कव्हरेज आहे। सो आम्ही जरा आता चालतच चाललो आहे। चलो थोड्या वेळातच आता डिंपल गार्डन येईल। सो आपण तिथे जाऊया, देवीचं मंदिर बघूया। तर आपण पोहोचलो डिंपल गार्डनमध्ये। गेट उघडा आहे मोठावाला। चला आपण आतमध्ये जाऊया। गाणी लावलेत। पाठीमागे किती मस्त मंदिर दिसतोय। इथे लाइटिंग वगैरे लागली। रात्रीचे अजून ह्याच्यापेक्षा खूप जास्त छान वाटतो लाईट वगैरे लागल्यानंतर। बट रात्री मला टाइम नाहीये म्हणून मी आत्ताच आले। रात्री मला बाहेर जायचं आहे थोडं, त्यामुळे मी आत्ताच पटकन आली। सो पाठीमागे बघा मंदिर किती छान सजवलंय त्यांनी, तुम्ही आत्ता बघितलंच असेल। तर नवरात्री पण आहे त्यामुळे इथे खूप जास्त गर्दी असते। लहान मुले मोठी वगैरे इकडे सगळे पाया पडायला येतात। पाठीमागे गाणी लावलेत त्यामुळे तुम्हाला आवाज नसता आला, त्यामुळे मी जरा इकडे पाठीमागे येऊन बसले। सो तुम्ही आमचं डिंपल गार्डन पहिले बघितलं होतं तेव्हा कसा होता आणि आता डेकोरेशन केल्यावर किती त्याच्यापेक्षा पण छान वाटतो। तो ॲक्च्युलीमध्ये पण छान आहे आणि आता डेकोरेशन केल्यामुळे आणखीन छान वाटतोय। रात्रीचे ह्याच्यापेक्षा पण छान वाटेल का जर मला इथे यायला जमलं तर मी येईल, कारण की मला बाहेर जायचं आहे ना, त्यामुळे मला जर जमलंच तर मी रात्री येईल। रात्री सगळे लाईट्स वगैरे लागतात, अंधार पडतो, त्यामुळे आणखीन छान वाटतो। सो आपण बघूयात, मला जमलं तर मी ते नक्कीच येईन रात्री। मी तुम्हाला मागे डिंपल गार्डन दाखवलंच होतं, सो त्यामुळे मी परत दाखवावं अशी गरज वाटत नाही, कारण की तुम्ही माझा फर्स्ट व्लॉग बघितला असेल। जर नसेल बघितला तर लगेच जा। हा पूर्ण डिंपल गार्डन मी त्या व्लॉगमध्ये दाखवलाय। सो तुम्ही नक्की बघा, खूप छान गार्डन आहे। फर्स्ट व्लॉग आहे तो माझा, नक्की बघा। माझा व्लॉग करायचा सोडून हा त्याचे फोटो काढायला सांगतोय मला। तो बघा, तो तिथे पोज देऊन उभा आहे। सो आता फोटोशूट वगैरे झालंय, आता आम्ही निघतो घरी जायला। सो रात्री जर मला टाइम भेटला तर मी नक्की येईन। सो आता आपण जाऊयात घरी। चलो, तुमचं दर्शन वगैरे सगळं मस्त झालं। तुम्ही आमच्या डिंपल गार्डन मधली देवी बघितली असेल, मंदिर बघितलं असेल। सो आता आम्ही चाललोय घरी। थोडा अंधार पडत आलाय आणि मला उशीर पण होतोय, मला बाहेर जायचंय, मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं होतं। सो चला आपण जाऊयात आता घरी। मी आता चालले घरी। हे बघा, मी आता देवीच्या इथं आहे। थोड्या वेळातच आरती स्टार्ट होईल। आपण थोड्या वेळातच आरती स्टार्ट करूया। आत्ताच आरती झाली आणि मी बघा इथं नेल पेंट लावत असते। हिला नेल पेंट नाही लावता येते म्हणून मी तिला लावून देते। इकडे लोक बोलतील नुसते बाबा मारला माझ्या पण रिव्हील झालं तुझं। मी तुम्हाला बोलले होते ना की मी इकडे येईन। सो आज मी काल तर मला जमलं नाही यायला, त्यामुळे मी आज आले। सो हे बघा इथे किती गर्दी आहे। इथे एक मस्त भोजन आहे, आज लास्ट डे आहे ना, त्यामुळे तिकडे बघा तिथे गर्दी किती आहे। बघा गर्दी बघा। चला इथे या, चप्पल काढते। हे बघा गर्दी बघा किती आहे। मी बघितलेच असेल, खूप जास्त गर्दी होती। इथे जेवण असल्यामुळे खूप जास्तच गर्दी होती। जेवणाला कोण नाही बोलेल, देवाचा प्रसाद आहे। सो माझं जेवण झालं, खूप जास्त गर्दी होती म्हणून मी ते जेवणाचं शूट नाही करू शकले, कारण की धक्काबुक्की झाली असती, त्यामुळे मी जरा शो घेतला। सो हे बघा नाईटला तू कसा वाटतो सगळा। सो आता आपण इथनं निघूयात, जाऊया डायरेक्ट घरी। काल थोडा उशीर झाला त्यामुळे मला ब्लॉगचा एंड नाही करता आला। सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।